घेऊया. अमर भारत टासुरे त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ जालगाव हे दोन बलाढ्य संघ आहेत, परंतु तेजस राठ या खेळाडूला अगदी पहिल्या चढाईमध्ये रोखलं गेलंय. ज्या खेळाडूचा दबदबा राहिला तो खेळाडू या ठिकाणी मात्र पहिल्याच चढाईमध्ये बाद झालाय, परंतु बक्षीस आलेलं आहे. पहिला बोनस गुण चालू मॅच मध्ये जो कोणी खेळाडू मिळवेल त्याच्यासाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज ओम राजाराम मस्कर यांच्या माध्यमातून आलंय. या ठिकाणी मल्टी पॉइंट रेड आहे, 2 गुणाची कमाई होतीये. अफवा काय नरकर मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झालाय. आज चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागेल भैरवनाथ जालगाव संघाला, कारण अमर भारत टासुरे संघानं कालच्या रात्री मात्र मध्ये एका वर्चस्व गाजवलं. कालची रात्र अक्षरशः गाजवली. अमर भारत टासुरे संघानं खूप सारे सामने एकतर्फी जिंकले. या ठिकाणी भैरवनाथ जालगाव संघ जो की सातत्याने संघर्ष करत आलाय, आज पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघ भैरवनाथ जालगाव संघाला संघर्ष करण्यासाठी भाग पाडेल. परंतु जितका जास्त तुम्ही संघर्ष कराल विजयाच्या दिशेने तितक्याच चांगली तरी तुम्ही धावाल. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये संघर्ष तुम्हाला करावा लागेल. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये अफवा काय नरकर पुन्हा एकदा सज्ज झालाय, परंतु कोपरा आरक्षक अविनाश या खेळाडू या ठिकाणी टिपलं जात आहे. चांगली कामगिरी पाहायला मिळते. नजर हटी दुर्घटना घटी मैदानाच्या आतमध्ये. खराब खेळ, अगदी लेझी खेळ भैरवनाथ जालगाव संघ. फायनलची फेरी आहे, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा थोडासा खराब खेळ भैरवनाथ जालगाव संघ या ठिकाणी दाखवतोय. 2 गुणाची कमाई, साधी सोपी कमाई या ठिकाणी झाली आहे. अमर भारत टासुरे संघ दापोली तालुक्यातील एक दादा संघ आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दादागिरी चालू आहे अमर भारत टासुरे संघाची. खऱ्या तर सनी आपण पाहिलं तरी अमर भारत टासुरे संघासाठी जेव्हा आपण पाहिलं तर संघ प्रशिक्षकांच्या भूमिकेमध्ये प्रभाकरची लाले सरांना आपण सातत्याने पाहतो, परंतु या स्पर्धेमध्ये ते अनुपस्थित आहेत. परंतु खऱ्या अर्थानं प्रभाकरची लाले सरांना खूप साऱ्या खेळाडूंना घडवलं. अगदी आपण अमर भारत टासुरे संघ पाहिला तर आज मात्र बुरंडी गाव असेल, आसूद गाव असेल, पिसई गाव असेल, यासारखे वेगवेगळ्या गावातून खेळणारे खेळाडू आपण पाहतोय. आज मात्र अमर भारत टासुरे संघासाठी खेळत आहेत. अगदी सिद्धू कामेरकर बुरंडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. यश अगिने, चिन्मय अगिने या 2 बंधूंची जोडगोळी पिसई गावाला बिलॉंग करते. अफवा कायनरकर आसूद गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. अशा महत्वपूर्ण खेळाडूंना या सरांनी टिपलं आणि आपल्या संघामध्ये संधी दिली आणि यंदाच्या हंगामामध्ये राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गाजवणारा हा अमर भारत टासुरे संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला भैरवनाथ जालगाव संघ जो की यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या टच मध्ये, इन्फॉर्म मध्ये, खूप साऱ्या स्पर्धा सातत्याने खेळत आलाय. अनेक साऱ्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली, परंतु खूप साऱ्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकावरती समाधान मानावं लागलंय. या ठिकाणी चांगला खेळ केला तर समोरचा प्रथम क्रमांकाचं चषक देखील अगदी वाजत गाजत आपल्या घरी नेता येईल. परंतु अगदी सुरुवातीच्या सत्रामध्येच एक ऑल आउट झाला आणि त्या ऑल आउटची परतफेड भैरवनाथ जालगाव संघ करेल का? कारण स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 9 या गुणसंख्येवरती टासुरेचा संघ आहे, तर 1 या गुणसंख्येवरती जालगावचा संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा तेजस राठ या खेळाडूला रोखलं गेलंय. शांत संयमी खेळ करणारा खेळाडू या ठिकाणी मात्र थोडासा बॅकफुटलाय. गुणाची कमाई करेल का हे देखील तितकाच महत्वपूर्ण आहे भैरवनाथ जालगाव संघासाठी. परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी दापोलीचा बाहुबली अफवा कैनरकर हा खेळाडू सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी. 6 खेळाडूचा डिफेन्स आहे, 2-2च्या 3 साख्यांचा व्यूह या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु यावेळेस मात्र अगदी वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. रनिंग हँड टच करणे या खेळाडूची खासियत आहे. अगदी आपण पाहिलं तर गतवर्षीपर्यंत या अफवा कैनरकरला अगदी वेगळ्या रूपात आपण पाहिलं होतं, परंतु यंदाच्या हंगामामध्ये स्वतःवरती काम केलं, सातत्याने ट्रेनिंग करत राहिला, फिटनेस केली आणि आज मात्र आपण एका वेगळ्या रूपामध्ये अफवा कैनरकरला पाहतोय. थर्ड रेड समोरच्या चालू सामन्याची पहिली थर्ड रेड या ठिकाणी पाहायला मिळते. अमर भारत टासुरे संघाच्या माध्यमातून दापोलीचा बाहुबली अफवा कैनरकर सज्ज झालाय. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. अफवा कैनरकर रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु थांबेल तो अफवा कैनरकर कुठला. या ठिकाणी अगदी वाऱ्याच्या वेगानं पुन्हा एकदा एक मल्टी पॉइंट रेड करतोय. 2 गुणाची कमाई आहे अमर भारत टासुरे संघाच्या खात्यामध्ये. तदनंतर मात्र आकाश जर्सी क्रमांक 10 सज्ज झालाय भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. अगदी सामन्याची गती जरी आपण पाहिली तर अगदी खूप वेगानं सामना ट्रॅव्हल करतोय. अमर भारत टासुरे संघ थांबायचं नाव घेत नाहीये, तर भैरवनाथ जालगाव संघ मैदानाच्या आतमध्ये चर्चा विनिमय करणं गरजेचं आहे, कारण सातत्याने गुणाची कमाई प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये होतीये. या ठिकाणी एक टाइम आउट घेतला गेला आणि त्यानंतर मात्र एक चर्चा विनिमय केला गेला. कुठल्या रणनीतीने या ठिकाणी सामना करायचा आहे प्रतिस्पर्धी संघाचा, तर मात्र कुठेतरी कमबॅक होऊ शकतो. या ठिकाणी पुन्हा एकदा गुणाची कमाई होतीये.
ज्या पद्धतीने पहिल्या रात्रीमध्ये भैरवपूर्ण स्पर्धा आपल्याला घर बसल्या देखील अनुभवायला मिळते, तरी देखील आज खूप सारा क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित झाले. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. महत्वपूर्ण सामना आहे. प्रथम क्रमांकाचे चषक या ठिकाणी मात्र आपण पाहतोय. ते चषक कुठला संघ आज पुन्हा एकदा वाजत गाजत आपल्या घरामध्ये नेईल हे देखील तितकंच महत्वपूर्ण असेल. आज आपण पाहतोय तर भैरवनाथ जालगाव संघ या संघानं चंद्रनगरच्या ऐतिहासिक मैदानावरती अमर भारत टासुरे संघाला देखील पराभूत केलाय. आज या ठिकाणी पुन्हा एकदा इतिहास घडवेल का हे देखील बघण्यासारखं असेल. पुन्हा एकदा अफवा गायनरकर सज्ज झालाय. दोन खेळाडूंचा डिफेन्स आहे. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होते. आक्रमण करण्याचा प्रयत्न स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती पाहायला मिळतोय. डिफेन्स एकवटलाय. टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्टचा गडगड आहे. गुणाची कमाई सुपर टॅकल मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल. अगदी भैरवनाथ जालगाव संघासाठी आपण पाहतोय की टाळ्या वाजल्या, गडगड ऐकायला आला क्रीडा रसिकांच्या माध्यमातून. परंतु टासुरे संघासाठी आपण पाहिलं तर थोडासा क्रीडा रसिक थोडा शांत आहे. कारण भैरवनाथ जालगाव संघाने एक मिरॅकल केला पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यामध्ये आणि तो मिरॅकल तेजस राठे या खेळाडूने केला. त्यामुळे आज मात्र खूप सारा क्रीडा रसिक जो आहे ना मात्र भैरवनाथ जालगाव संघाच्या बाजूने तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु दोन्ही संघ दापोली तालुक्यातले आहेत. खऱ्या अर्थानं दोन्ही संघांना सपोर्ट करण्याची गरज आहे. आज कुठला खेळाडू जर रत्नागिरी पुढे जाऊन महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलं तर फक्त एका गावाचे नाही तर पूर्ण दापोली शहराचं नाव होईल. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक संघाला या ठिकाणी सपोर्ट करणं हे क्रीडा रसिकांचं देखील तितकंच कर्तव्य आहे. या ठिकाणी थर्ड रेड तेजस राठे खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. आक्रमण करतोय परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स आहे. यश आणि चिन्मयच्या जोडगोईने या ठिकाणी रोखलाय. डिफेन्स मार्फत चांगली कामगिरी पुन्हा एकदा अमर भारत टासुरे संघासाठी. पाहता पाहता चालू सत्राच्या काही मिनिटांचा खेळ संपलाय आणि अमर भारत टासुरे संघाने मात्र प्रतिस्पर्धी संघाला सलग दुसऱ्यांदा ऑल आउट केलंय. स्कोर कार्ड आमच्या दापोली तालुक्यासह आणि त्याचप्रमाणे कबड्डीचे असोसिएशन देखील आहे. त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा खेळवली देखील जाते. धन्यवाद साहिल. अवाघरीदन शब्दाचेच रत्न शब्दाचेच शस्त्र येत. शब्द आमच्या जीवाचे जीवन शब्द धन जन वाटू लोका तुका म्हणे शब्दाचेच देव शब्दाचीच गौरव पूजा करू. तमाम रसिक मायबापांचं या ठिकाणी जमलेल्या सर्व मान्यवरांचं मी सनिमुते मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. संपूर्ण कबड्डीचा फेस्टिवल पाहताच संपूर्णचे मैदान आहे कशाकश भरले. रसिक प्रेक्षक खूप प्रेम करतात या खेळावरती. आपण पाहतच आहात की हे जे प्रांगणात दोन संघ उभा आहेत. एका बाजूला भैरवनाथ असेल आणि त्याचबरोबर अमर भारत टासुरे या संघाचं सातत्यानं वर्चस्व अनेक स्पर्धांमध्ये राहिलेलं आहे. आणि इथे बघा डॅश करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. एका गुणाची कमाई करत असताना अमर भारत टासुरेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे थांबवण्याचं काम केले. अक्षरशः आपण जर पाहायला गेले ना तर ते सरळ बाहेर डॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. चिन्मय अगिनेला आता मात्र बॅकलाईनच्या मागे बसावं लागेल. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी नंबर 6 आपण हा देखील खेळाडू पाहिले. अगदी विद्वान खेळाडू आहे ज्याच्यामध्ये चांगली विद्वत्ता गुणवत्ता राहिलेली आहे. आज साई एकंदरीत जो हा खेळ मी मगाशी सांगितले संत तुकाराम महाराज यांच्या एका अभंगामध्ये 4000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण यांच्या माध्यमातून हा खेळ खेळला गेला होता. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर 1930 मध्ये कबड्डी खेळाची नोंद केली गेली आहे. 1950 मध्ये आपण कबड्डी फेडरेशन इन इंडिया याची स्थापना केली गेली. 1951 मध्ये एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर पहिल्यांदा हे ऑलिम्पिक दर्जाचं कबड्डीला स्थान मिळालं होतं. त्याच्यानंतर 1958 मध्ये महाराष्ट्राचा जो संघ होता कबड्डीचा तो मात्र चॅम्पियन बनला होता. आणि त्याच्यानंतर 1987 मध्ये खऱ्या अर्थानं ऑलिम्पिक मध्ये आपल्या नक्कीच भारताचा संघाने स्थान मिळवलं होतं. 2014 मध्ये पीकेला सुरुवात झाली. 2014 मध्ये प्रौढ कबड्डीचं एक मोठं असं आपण पाहिलं गेलं तर माध्यम कबड्डीच्या सर्व वर्गाला आपल्याला बघायला मिळालं. आणि तिथे हे पाहतात त्या पीकेलच्या धर्तीवरती देखील कबड्डीचा फेस्टिवल आपण सातत्यानं बघत राहिले आहे. वर्चस्व कायम अमर भारत टासुरे संघाचा आपण बघतोय. समोरच्या दिशेनं भैरवनाथ जालगाव इथे अक्षरशः चांगला अँकल होल्ड केलाय. सरळ स्वतःला झोपून दिलं होतं आणि अंततः चिन्मय अग्नीला पुन्हा एकदा बॅकलाईनच्या मागे बसावं लागेल. काय एफर्ट्स दिलेत या संपूर्ण आताच्या मॅच मध्ये. अशाच एफर्टची आवश्यकता आहे तुम्हाला. ज्या वेळेला संघ थोडस संकटामध्ये दिसलाय त्या वेळेला प्रत्येक खेळून एफर्ट्स दिलेले आहेत. तुम्हाला संघर्ष सातत्यानं करावं लागेल. भगवान श्रीकृष्ण यांनी देखील संघर्ष केलेला आहे.
देव असताना त्यांना संघर्ष करावा लागला. आपण माणसं आहोत, आपल्याला देखील संघर्ष करावा लागेल. कबड्डीचा फेस्टिवल आहे. संपूर्ण आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन श्री साईनाथ सेवा मंडळ घोडवडी मोठी दापोली वारसा विचारांचा आहे, वारसा परंपरेचा, वारसा कलेचा आणि वारसा संस्कृतीचा गेले 27 वर्ष जपत येणार हे संपूर्ण बोर्डवाडीचं मंडळ आहे. त्याचा आपल्याला आभार व्यक्त करावे लागतील. कारण का दापोली तालुक्यातील प्रत्येक जे कबड्डीपटू आहेत त्यांना एक तालुका स्तरीयचा प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण करून दिलाय. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जर्सी नंबर 12 थोडंसं सरसावताना दिसतोय आणि तिथे आपण जर पाहायला गेलं तर बाकी आपल्याला बसताना पाहायला मिळाला. साईल एकंदरीत जर पाहायला गेलं तर राकेश कुमार या नावाची चर्चा आपण सातत्यानं कबड्डीमध्ये करत राहिलोय. राकेश कुमार एकंदरीत जर पाहायला गेलं तर 2007 मध्ये ज्यावेळेला वर्ल्ड कप खेळला गेला होता पनवेलच्या ठिकाणी, तिथे अजिंक्यपद मिळवणारा एकमेव असा कबड्डीपटू राकेश कुमार याच्या आपण चर्चा करत राहिलो. त्याच्यानंतरला आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत 2011 मध्ये मोठा वर्ल्ड कप जिंकला होता कबड्डीच्या क्षेत्रामध्ये राकेशच्या अगदी नेतृत्वाखाली. त्याचबरोबर 2014 मध्ये एकंदरीत पटना पायलट्स मध्ये तो खेळला. 2014 पासून 2016 पर्यंत एकंदरीत आपण पाहिलं तर राकेश कुमार यू मुंबासाठी खेळला होता. म्हणजे असं चांगलं आपल्याला कबड्डीचा खेळ त्या राकेश कुमारच्या माध्यमातून आपण पाहिला. त्याचप्रमाणे सनी या ठिकाणी कॅश प्राइज आलेला आहे. एका चढाईमध्ये 5 खेळाडू बाद करणाऱ्या खेळाडूस 105 रुपयाचं कॅश प्राइज नरेशजी सरकारी सरांच्या माध्यमातून आलेला आहे. आणि कुठेतरी आपण जर पाहायला गेलं तर हा कबड्डीचा फेस्टिवल चालू आहे. 2 संघ तितकेच समतोल बलाढ्य असे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना दिसत आहेत. चांगले पॉझिटिव्ह अप्रोच सकारात्मक दृष्टिकोनानुसार दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जर्सी नंबर 10 चिन्मय अगेने हा जो आपण पाहायला गेल्यानंतर कबड्डी आहे बघा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता, परंतु सुपर रेड 3 गुणांची कमाई केली चिन्मय अगेने. बरोबर मांद्याचा अगदी खेळाडू आपण पाहिलं 3 गुणांची कमाई, परंतु 5 खेळाडूंसाठी या ठिकाणी 5 खेळाडू बाद केले तर बक्षीस आलं 105 रुपयांचं नरेशजी सरकारी सरांच्या माध्यमातून. परंतु पहिला बोनस गुण जो खेळाडू घेईल त्याच्यासाठी ओम राजाराम मस्कर यांच्याकडून 101 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं. आणि पहिला बोनस गुण हा चिन्मय अगिरे या खेळाडूच्या नावावरती राहिला. 101 रुपयाचा मानकरी या खेळाडू ठरलाय. या खेळाडूने शेवटच्या 5 मिनिटांमध्ये पुन्हा एकदा तग धरला आणि तो हरलेला सामना पुन्हा एकदा भैरवनाथ चालगाव संघाला जिंकून दिला. म्हणून आज भैरवनाथ चालगाव संघ या फायनलच्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भैरवनाथ चालगाव संघाने कमाल केली म्हणून त्या संघाची चर्चा होती. दुसऱ्या बाजूने टासुरे संघाला आपण सातत्याने पाहिलं. दापोली तालुक्याला आज मात्र सातत्याने खूप मोठा नाव मिळाला. अप्पा गैरकर, श्रीपू कामेकर असे चिन्मय यश यांसारखे बलाढ्य खेळाडू आहेत. आज प्रॉपर प्लेइंग 7 आपल्याला पाहायला मिळते. अमर भारत टासुरे चला या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रातील खेळाकडे जाऊया. या ठिकाणी आपण पाहतोय तरी तालुका स्तरीय स्पर्धा पाहायला मिळते, परंतु येत्या काही दिवसामध्ये याच महिन्यात मार्च महिन्यामध्ये दिनांक 24, 25 आणि 26 तारखेला एक राज्यस्तरीय स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. क्रीडा रसिको तयार राहा. दिनांक 24, 25 आणि 26 मार्च जय किसान जालगाव यांच्या माध्यमातून आयोजित केलेली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल. 25व्या वर्षानिमित्त ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्या ठिकाणी खूप सारे बलाढ्य खेळाडू येथील. राज्यस्तरीय स्पर्धा आहे 24 ते 26 मार्च रोजी जय किसान चालगाव यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली आहे. चला या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. वर्चस्व पुन्हा एकदा या ठिकाणी राहिलंय अमर भारत टासुरे संघाचं. यंदाच्या अंगामध्ये टेबल टॉप केलं या संघाला, कारण आपण अनेक स्पर्धा पाहिल्या तर अनेक स्पर्धेचं विजेतेपद अमर भारत टासुरे संघानं पटकावलं आहे. द्वितीय क्रमांकावरती देखील समाधान मानावं लागलंय. परंतु गजानन संघाचे केशरी अमर भारत टासुरे या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघामध्ये सातत्याने चांगल्या दर्जाचा खेळ आणि ती लढत देखील पाहायला मिळाली. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑल आउट झालाय जालगावचा संघ. स्कोर कार्ड कडे जाऊया. 41 तब्बल 41 या गुण संख्येवरती टासुरीचा संघ आहे, तर 5 या गुण संख्येवरती जालगावचा संघ पाहायला मिळतोय. एकतर्फी सामना फायनलचा
परंतु अजून देखील दुसऱ्या सत्रातील काही मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. पलटवार करेल का, मॅच मध्ये रंगत निर्माण करावी लागेल भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी खूप वेळानंतर गुणाची कमाई तेजस राठेच्या खात्यामध्ये होती आहे, परंतु डिफेन्स आज आक्रमक झाला टासुरे संघाचा आणि त्या आक्रमक खेळाच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघातील चढाईपट्टीला रोखलाय. सक्सेसफुल कामगिरी केली आहे आज अमर भारत टासुरे संघाने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज मात्र मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ जालगाव संघाकडे नाहीये. या ठिकाणी सुपर रेड येते समोदा. या ठिकाणी सुपर रेड आली आहे चिन्मय अगिने या खेळाडूच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा कॅश प्राइज मार्केट ठरलाय. पहिला बोनस गुण देखील चिन्मयच्या माध्यमातून पाहिला तर या ठिकाणी सुपर रेड देखील आपण पाहतोय तर चिन्मयच्या माध्यमातून आली आहे. या ठिकाणी थोडीशी रंगत निर्माण करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये कष्ट करावे लागतील या ठिकाणी. परंतु सरी अगदी आपण पाहिलं तर अमर भारत टासुरे संघाची चर्चा करूया ज्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण स्टारकास्ट पाहायला मिळते. संपूर्ण संघ जर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या दर्जाचा खेळ करतो. बोरंडी गावाला बिलॉंग करणारा सिद्धू कामेरकर या नावाची चर्चा सातत्याने दापोली तालुक्यामध्ये राहिली आहे. त्यानंतर पिसे गावाला बिलॉंग करणारे दोन खेळाडू यश अगिने आणि चिन्मय अगिने या दोन खेळाडू देखील दापोली तालुक्याला खूप काही दिलंय, रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानंतर एवढे आपा कायनरकडे या आपा कायनरकरना सर्वप्रथम खेळाला सुरुवात एमसीसी मुरुड या संघाकडनं केलेली. त्यानंतर मात्र खेळाडूचा खेळ सातत्याने भरत राहिला. प्रभाकरशी लाले सरांनी हेरलं आणि लगेच आपल्या संघामध्ये संधी दिली आणि आज मात्र पूर्ण दापोलीकरांच्या गळ्यातला तावीत बनला. आपा कायनरकर आसूद गावाला बिलॉंग करतो खेळाडू. त्यानंतर जर्सी क्रमांक 17 संजोग आले खेळाडूला आपण पाहतोय. पुणे येथे झालेली केएमपी युवा कबड्डी सिरीज आणि त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं संजोगना. त्याचप्रमाणे दापोली तालुक्यामध्ये एक राज्यस्तरीय स्पर्धा व्यावसायिक झाली, त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदाचं प्रतिनिधित्व करणारा संजोग लाले जर्सी क्रमांक 17. त्यानंतर प्रथमेश मोगरे आपटी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. सातत्याने लेफ्ट डिफेंडर पाहतो त्याला डिफेन्स मार्कवरती चांगल्या दर्जाचा खेळ करतो. रोहित चौगुले आहे दापोली तालुक्याचं प्रतिनिधित्व या खेळाडू देखील केलंय. रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामध्ये देखील पाहिलं जर्सी क्रमांक 5 अशा बलाढ्य संघाला घेऊन खेळणारा खेळाडू आहे. त्याचप्रमाणे गौरी सणस आहे ज्याने देखील रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय. त्याचप्रमाणे दोन असे खेळाडू आहेत जे रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आता परवा करून आले आहेत. 35वी किशोर कुमारी महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धा आपण पाहिली आणि त्यामध्ये स्मितेश लाले आणि श्रेयस लाले या दोन खेळाडूंना रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आणि त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याला द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला. अशी संपूर्ण स्टारकास्ट अमर भारत टासुरे संघाकडे आहे. अगदी चांगल्या दर्जाचा खेळ करणारे खेळाडू आहेत, परंतु या संघाला देखील नमवायचं तुम्हाला कुठेतरी संघर्ष करावा लागेल. तरी तो सातत्याने म्हणतोस की कुठल्याही खेळामध्ये तुम्हाला संघर्ष सातत्याने करावा लागेल. या ठिकाणी भैरवनाथ जालगाव संघ पुन्हा एकदा संघर्ष करेल का? हा सामना संपण्यासाठी शेवटच्या 5 मिनिटांचा कालावधी शेष आहे. 48 अमर भारत टासुरे आणि त्याचबरोबर 6 गुणांवरती श्री आई म्हणून का आली तो माझ्या जिद्दीचा शिवभा झाला. या ठिकाणी असलेल्या सर्व माझ्या माता भगिनींचं मी मनापासून स्वागत करतो. या कबड्डीचा फेस्टिवल राहिलाय जिथे सातत्याने वर्चस्व आपण अमर भारत टासुरे संघ तर पाहिले, परंतु भैरवनाथ जालगाव हा संघ देखील कमी नाहीये. त्याने देखील कालच्या रात्रीमध्ये चांगले एफर्ट्स दिले. आज चांगल्या प्रकारचं कबड्डी या ठिकाणी खेळताना आपण त्यांना पाहिलं होतं. सातत्यानं आपण जर पाहायला गेलं तर दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू आपल्याला कबड्डीचा खेळ साजरा करताना आपण पाहतोय. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हा संघर्ष चाललाय. तो एकच स्पर्धा नाही असते. भैरवनाथ जालगाव संघाला देखील अजून भरपूरशा स्पर्धा खेळायच्या आहेत, खूप कबड्डी खेळायची आहे. त्यांना देखील अगदी स्वतःच्या फिटनेस वरती लक्ष द्यावं लागेल. कबड्डी म्हटलं की फिटनेस मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्या या खेळामध्ये आणि तो फिटनेस तुम्हाला चांगला ठेवावा लागेल. म्हणजेच काय ज्या वेळेला बघा कबड्डीचा फेस्टिवल असू दे कोणताही खेळ असू दे त्यांचा हार आणि जीत ही एकसाथ होते. म्हणजे त्याचबरोबर तुम्हाला लक्ष कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कोण चुकते यापेक्षा काय चुकते या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेशन करा आणि तुम्ही त्याच्यानंतरला आज सामना संपण्यासाठी शेवटच्या 3 मिनिटांचा कालावधी बाकी आहे जिथे आपण गुणफलकाकडे जाऊयात. 52-6 आता इथे 52-7 गुण झालेले आहेत. उचल
चला या ठिकाणी गौरी सणस कमाई करतोय, परंतु जर्सी क्रमांक 15 सामना संपला, शेवटची 2 मिनिटे असतील. जर्सी क्रमांक 15 स्वितेश लाले रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. आज श्रेयस समोर अनुपस्थित पाहायला मिळतोय अमरपाडा तासरे संघाच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे आपण शिवसाई वडद संघाच्या सार्थक कदमला पाहिलं, ज्यांना कर्णधार पद भूषवलं रत्नागिरी जिल्ह्याचं. अनेक नवोदित खेळाडू या ठिकाणी तयार होत आहेत, दापोली तालुक्याच्या माध्यमातून घडले जात आहेत. अनेक खेळाडूंचा भरणा आहे, चांगल्या दर्जाचा खेळ सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये करत आलाय. परंतु आज मात्र पुन्हा एकदा समोर या ठिकाणी या श्री साईनाथ सेवा मंडळ घोडवाडीच्या या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचा चषक पुन्हा एकदा वाजत गाजत संभवता अमरबारी टासरे संघाकडे जाईल. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट. या ठिकाणी औपचारिकता पाहायला मिळते चालू मॅच मध्ये. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स आहे. प्रस्तुत करण्याचा प्रयत्न बसला, गुणाची कमाई जालगाव संघासाठी झाली आहे. आज मात्र भैरवनाथ जालगाव संघाचा दिवस नाही असं म्हणता येईल. आज मात्र त्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला नाहीये. तासुरे सारख्या बलाढ्य संघाने या ठिकाणी नववलाय. पंचांचा इशारा येतोय, चालू सामना संपेल आणि